कोणत्याही शेतकऱ्यासाठी ना कांदे लागवडीचा प्रत्येक दिवस खूपच महत्त्वाचा राहतो, कारण की त्याला माहीतच नाही राहत की दुसऱ्या दिवशी काय होईल आणि काय नाही. तर रामराम मंडळी, माझं नाव आहे प्रणव गायकवाड आणि स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या एपिसोड 4 मध्ये. तर ह्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मी सांगतोय की आम्ही 2 एकर कांदे लागवडीसाठी 2 ते 3 पायल्या कांद्याचं बी टाकलं होतं आणि ती एक चुकी ठरलेली आहे, कारण की बदलत्या वातावरणामुळे ते काय म्हणावं तसं आलेलं नाहीये आणि 2 एकरासाठी ते रोप पुरेसं नाही पडलं. वेळ निघून गेल्यावर आपण काही करू शकत नाही, पण आपल्याकडून सध्या जेवढं होईल तेवढं तरी आपण करू. तर आज सगळं कांद्याचं रोप उपटून आणि बांधून ठेवलेलं आहे, कारण की उद्या आपल्या दुसऱ्या शेतात कांदे लागवडीसाठी टोळी येणार होती आणि आपल्या कांदे लागवडीला सुरुवात करायची होती. कांदे लागवडीचा दिवस तर उगवला, पण त्याच्यासोबत आकाशात चारी बाजूने काळे ढग, वातावरणात गार वारं, मनात पावसाची भीती, सगळं काही होतं. पण आज काहीही करून आपल्याला कांदे लावायची सुरुवात तर करायचीच होती. त्यासाठी आधी रोपाला ह्या शेतातून दुसऱ्या शेतात घेऊन जायचं होतं. रोप घेऊन तर गेलो, पण ते बोलताना दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणतात ते याला म्हणतात. तिथे गेल्यावर आम्हाला कळतं की कांदे लावणारी टोळी आहे ना, ती दुपारच्या नंतर येणार आहे.